सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम। शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग प्रणिपात करते। परमपूज्य मंदाताई यांना आपण साष्टांग प्रणिपात करते। परम आदरणीय सुनील काका यांना साष्टांग वंदन। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान, पण आपणाला आपण साष्टांग वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। चिंतनाचा विषय दासबोध, आणि ह्या दासबोधाच्या अंतर्गत समास 19वा सुरू आहे। उपसंहाराकडे समर्थ घेऊन चालले आहेत आणि त्या अंतर्गत आता शिकवण असा समासाचं नाव आहे। उपसंहाराकडे घेऊन चालले असताना उपसंहार झाले साधनाचे फळ, संसार झाला सुफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबने, आणि हे निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबण्यासाठी आम्हाला शिकवण देणं सुरू आहे। शिकवण एक विशिष्ट समाज आहे हिंदी सायडर, त्यामध्ये एक सीख नावाचा प्रकार आहे, सीख, आणि त्यामध्ये ती सीख मुलीला देतात। आयुष्यभर त्या मुलीवर संस्कार केलेले असतात, परंतु अगदी लग्न झाल्यानंतर वरातीच्या वेळेला, त्यावेळेला वरात जात असते, आता ती मुलगी आपलं माहेर सोडून ज्या वेळेला सासरी जात असते, त्यावेळेला मात्र सीख देण्याची पद्धत आहे, आणि सीख म्हणून काहीतरी एक अशी भेट वस्तू तिला देत असतात, आणि ती सीख म्हणून पद्धत आहे। असं एक विशिष्ट हिंदी सायडर लोकांमध्ये एक अशी पद्धत आहे। म्हणजे सीख ही जाता जाता दिल्या जाते, ही पक्क आपल्यावर आयुष्यभर संस्कार होत असतात, आणि ज्या वेळेला यशाच्या पायरीवर अगदी आम्ही असतो, अलीकडे थोडं असतो, त्याच वेळेला आम्हाला शिकवण दिली जाते। खेळाडूंना सुद्धा कोच आयुष्यभर नीट शिकवत असतो, सगळ्या सूचना देत असतो, प्रत्येक वेळेला, प्रत्येक प्रॅक्टिसच्या वेळेला देत असतो, परंतु ज्या वेळेला प्रत्यक्ष त्याची स्पर्धा असते आणि आता त्याला गोल्ड मेडल मिळवायचं असतं, आणि ते आपल्यालाच मिळणार गोल्ड मेडल म्हणून कोच अगदी शेवटच्या क्षणाला त्याला काही महत्वाचे मुद्दे सांगत असतो, काही टिप्स देत असतो महत्वाच्या। ती शिकवण आहे, त्याला सीख असं म्हणतात। सीख म्हणजे शिकवण। अगदी त्याचप्रमाणे समर्थ आम्हाला उपसंहाराकडे जेव्हा घेऊन चालले आहेत, त्यावेळेला महत्वाच्या गोष्टी सांगतात, आणि ती शिकवण आहे। म्हणून अत्यंत समास फार महत्वाचा,
त्याच वेळेला अत्यंत कॉन्सन्ट्रेशन असतो खेळाडूचं, की माझे गुरु मला काय सांगतात ते यावेळेला, आणि ती सीखच महत्वाची असते. बरं, आधी काहीच द्यायचं नाही, अगदी वेळेवर जर काही दिली शिकवण तर लक्षात राहते का? अजिबात नाही. तो संस्कार दृढ झाल्यानंतरच तेवढीच ती शिकवण, तेवढ्याच त्या टिप्स लक्षात राहतात. पण त्यासाठी आधीचे संस्कार होणं फार गरजेचं असतं. आणि अगदी त्याप्रमाणे आतापर्यंत आपण 18 दशक, ह्या दशकाच्या माध्यमातून अंतःकरणावर संस्कार करत गेलेलो आहे. आणि आता मात्र ह्या शेवटच्या समासामध्ये शिकवण, सीख, टिप्स आम्हाला समर्थ देतात आहे, आणि त्या अंतर्गत हे समास. आणि म्हणून देहमान्य निरूपण समर्थांनी या ठिकाणी दिलेलं आहे, की देह हे साधन म्हणून वापरा, देहाकडे साधन म्हणून पहा. नरदेह घबाड आहे समर्थ म्हणतात, आणि त्या घबाडाचा उपयोग करून घ्या. 20 लाख रुपये बँकेने कर्ज दिले, तर त्याच्यामध्ये व्यवसायासाठी कर्ज आपण घेतलंय, व्यवसायच करा. ते जर आम्ही सुखासीनतेसाठी आणि बाकीच्या गोष्टीसाठी खर्च केलं तर आम्ही परत कर्जबाजारी तर होऊच, पण बँक पण पुढच्या वेळेला देणार नाही हो कर्ज, काहीतरी थातूर मातूर देईल किंवा देणार पण नाही. अगदी त्याप्रमाणे ज्या कारणासाठी हा देह आम्हाला मिळालेला आहे, सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेण्यासाठी हा देह आम्हाला भगवंतानी दिलेला आहे. तर ह्या देहाचा उपयोग साधन म्हणून सच्चिदानंद पदवी घेण्यासाठीच करावा. नाहीतर सगळं पुण्याचा साठा संपून जाईल, आम्ही कर्जबाजारी होऊ, आणि परत पुनरपी जननम पुनरपी मरणम, आणि मग पुढचा येणारा जन्म थातूर मातूर कोणत्या तरी योनीमध्ये आमचा होऊन जाईल. परत हे घबाड देणार नाही, कारण ह्याच तर जन्मामध्ये फेडलं नाही हो कर्ज. बँक म्हणे की आत्ताच तर दिलेलं कर्ज फेडलं नाही, कशावरून हा आणखीन कर्ज दिलं तर फेडेल? घबाड काही मिळत नाही. म्हणून विचार करण्यासारखा आहे. म्हणून या देहाला साधनाचा दर्जा द्यायचा, आणि यांनी साधन करायचं, साधन करायचं, विचाराचं साधन करायचं. वैचारिक साधन महत्वाचं आहे. कर्म आणि उपासनेच्या माध्यमातून आपण शारीरिक स्तरावरचं साधन बघितलं, आणि आता वैचारिक पातळीवरचं साधन ते सुद्धा आम्हाला करायचं आहे. आणि हे आम्हाला अंतःकरणाने करायचं आहे. म्हणजे स्थूल देह उपासना, कर्म आणि उपासना स्थूल देह करतं, आणि सूक्ष्म देहाने आम्हाला ज्ञानामध्ये प्रवेश करायचा आहे. सूक्ष्म देह म्हणजे अंतःकरणाचा समावेश आहे त्याच्यामध्ये, मनोबुद्धी चित्त अहंकार, आणि ह्या अंतःकरण वृत्ती, याला अंतःकरण वृत्ती म्हणतात. आणि म्हणून परमार्थ हा वृत्तीचा प्रांत आहे. आणि त्या अंतःकरणाने विचार करायचा आहे, विचार विचार आणि विचार, हे आम्हाला समर्थ प्रकर्षाने सांगतात आहे. म्हणून देह मान्य, स्थूल देह हे साधन जसं आहे, तसं सूक्ष्म देह सुद्धा साधन आहे. स्थूल सूक्ष्म, कारण 3 देहामध्ये आपलं सगळं जीवन असतं. स्थूल देह आम्हाला प्रकर्षाने त्याचं कार्य दिसतं, पण सूक्ष्म देहाच्या कार्याकडे आमचं लक्ष नसतं. हा सूक्ष्म देह काय करतो हे लक्षात नाही येत. काय करतं हे मन, काय करते ही बुद्धी? वासनेप्रमाणे ही बुद्धी वासना सारणी असते, आणि त्याप्रमाणे ती निर्णय घेत असते, ते निर्णय पोचवत असते मनाकडे सगळे, आणि मन त्याप्रमाणे इंद्रियांकडून ते सगळे निर्णय पूर्णपणे पूर्ण करून घेत असतो. आणि बुद्धी निर्णय कशाप्रमाणे घेते? वासनेप्रमाणे. अनेक जन्माच्या वासना घेऊन ही बुद्धी आलेली असते, आणि म्हणून त्या वासनेप्रमाणे ती बुद्धी निर्णय घेऊन मनाकडे पोहोचवते, आणि मन इंद्रियांच्या मार्फत त्या निर्णयांची पूर्तता करतो. उदाहरण दिलं की कळेल. बुद्धीने निर्णय घेतला की मला 10 लाखाची गाडी घ्यायचीच मोठी,
घेतला निर्णय, कारण वासना छळते नुसती ती, आणि ती वासना जी आहे त्या वासनेप्रमाणे त्यांनी बुद्धीने निर्णय घेतला, मनाला पोहोचवला. मनाने संकल्प विकल्प करायला सुरुवात केली. हो, घ्यायची की नाही घ्यायची, आत्ता घ्यायची की मग घ्यायची गाडी. आत्ता घेतली तर त्याचा फायदा होईल, नंतर घेतली तर होणार नाही, नंतर घेतली तर फायदा होईल, आत्ता नको. मनाने संकल्प विकल्प करायला सुरुवात केली आणि गाडी घ्यायचं निश्चित बुद्धीने केलेलंच असल्यामुळे त्या मनाच्या संकल्प विकल्पाला काही अर्थ उरत नाही. आता ते मन इंद्रियांकडून 10 लाख रुपये जमा करायला सुरुवात केली. इंद्रियांकडून ते सगळं तो निर्णय पूर्ण करण्यासाठी तत्पर झाले. सगळे इंद्रिय तत्पर झाले. हो, 10 लाख कसे करून वाटते ते झालं तरी जमा करायचेच. सूक्ष्म देहाचं कार्य. आणि ज्यावेळेला शास्त्राचे संस्कार होतात, ह्या सूक्ष्म देहाचे संस्कार होतात, अंतर्वृत्तीवर ज्यावेळेला शास्त्राचे संस्कार होतात, त्यावेळेला हे मन काय करतं, इंद्रिय काय करतो, आता बुद्धीकडून इंद्रियाकडे आले. वासनेप्रमाणे बुद्धीकडून इंद्रियाकडे प्रवाह आला. आता मात्र काय झालं की शास्त्राचे संस्कार व्हायला सुरुवात झाली. शास्त्राचे संस्कार व्हायला सुरुवात झाली. डोळे तुम्ही घ्यारे सुख संस्कार होऊन जायला, पहा विठोबाची मुख. तुम्ही ऐकते का ना, संस्कार होऊन राहिले, इंद्रियांकडून संस्कार. कशावर? आणि शास्त्राभ्यास सुरू झाला. डोळे शास्त्राभ्यास करून आले, कान श्रवण करून आले, आणि असा शास्त्राभ्यास सुरू झाला. शास्त्राभ्यास करण्यासाठी हात सरसावले. हो, लिखाण करून राहिले, पाय सरसावले. जिथे शास्त्राभ्यास आहे, जिथे सत्संग आहे, तिथे मी जाईन. सगळे इंद्रिय कामी लागले आणि शास्त्र संस्कार करायला सुरुवात झाली. शास्त्र संस्कार करायला सुरुवात झाली. मनाने ठरवलं की नाही, काही वाटतंय ते झालं ना, आपण काय करायचं, ह्या इंद्रियांकडून आलेले संस्कार ते ग्रहण करायचे आणि बुद्धीवर करायचे. संकल्प झाला, मनाने संकल्प केला, सत्य संकल्प. आणि त्या बुद्धी निर्णय तिचा हाताने. वहिनी आवाज कटतोय ना, आवाजच नाही येत आहे. वहिनी आवाज नाही येत आहे. आवाज नाही येत. वहिनी आवाज नाही येत आहे. बघाय बुद्धीने निर्णय. आता येतोय. हा, बुद्धीने निर्णय घेतला. व्हिडिओ नाही दिसत आहे, पण तुमचा बंद केला का? घेतला. शिवोहम म्हणजे इथे मन आणि बुद्धीचं ऐक्य झालं. आणि बुद्धीचं जिथे मन आणि बुद्धीचं जिथे ऐक्य झालं, तिथे मात्र निर्णय झाल्याशिवाय राहत नाही. सत्य निर्णय कशाचा? सत्य. आवडीची सुंदर उभी. आता बघा आवाजाच्या बाबतीत फरक पडतो का ते? आणि बुद्धी आहे. वहिनी कटतोच आहे आवाज. आता वहिनी कटतोय आवाज. आवाज कटत आहे ताई, स्पष्ट नाहीये. आवाज कटतोय. बरं, मग आता मी
बरं बघा आता परत मन आणि बुद्धीचं ऐक्य या ठिकाणी ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी ते सारं जाण बस असं मौली म्हणते. समत्व चित्ताचे ते सारं जाणं मन सारं जाणं योगाचे. याला चित्ताचं समत्व असं म्हणतात. मन आणि बुद्धीचं ऐक्य हे चित्ताचं समत्वाचं लक्षण आहे आणि हे सार आहे योगाचं. आणि अशा पद्धतीने जो सूक्ष्म देह आहे हा सूक्ष्म देह सुद्धा आम्हाला साधन म्हणून वापरायचा आहे विचारांच्या माध्यमातून. आणि म्हणून विचार 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 हे फार महत्वाचं साधन आहे. आणि त्यासाठी अंतःकरण वृत्ती हे साधन. त्या अंतःकरण वृत्तीने विचार करायचा आहे. म्हणून विचार असावा विचारे देव शोधावा बहुत देवांचा गोवा पडोची नाही. मग आता आम्ही जो स्थूल देहानी सगुण सगुण देवांची सगुण मूर्तींची उपासना करत होतो या स्थूलाने करत होतो. आता त्याच्यातून आम्ही निघून सूक्ष्माकडे वाटचाल करणार आहे. कारण आत्मस्वरूप सूक्ष्म आहे. सूक्ष्माकडे जायचं तर सूक्ष्मानेच वाटचाल करावी लागेल. स्थूल याच्यातून होणार नाही. आणि म्हणून परमार्थ हा अंतःकरण वृत्तीचा आहे. पक्क लक्षात ठेवायचं. माऊली 24 ऐसे समत्व चित्ताचे ते सारं जाणं योगाचे. तेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी मन आणि बुद्धी यांचं ऐक्य झालं पाहिजे. मनाकडून आलेले संकल्प जे आहे हे संकल्पाच्या माध्यमातून त्या बुद्धीवर संस्कार झाले आणि ते बुद्धीने निर्णय घेतला. आता झाला संकल्प आणि निर्णय. आणि म्हणून समर्थ आम्हाला या ठिकाणी 23 ओव्यांपासून 30 ओव्यांपर्यंत जे साधन देतात आहे ते संपूर्ण वैचारिक साधन आहे. आणि वैचारिक साधन सूक्ष्म देहाने करायचं असतं म्हणजे अंतःकरण वृत्तीने करायचं असतं. आणि म्हणून अंतःकरण सूक्ष्म देह सुद्धा साधन आहे. मग या सूक्ष्म देहाने साधन कसं करायचं. स्थूल देहाचं साधन बघितलं उपासनेच्या माध्यमातून आपण. सूक्ष्म देहाचं साधन कसं करायचं तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगितलंय की 24वी ओवी बघा की कर्तृत्व वेगळे करावे मग त्या देवासी पहावे. आता ईश्वरापासून सुरुवात करायची बघा. कर्तृत्व वेगळे करावे मग त्या देवासी पहावे तरी काही एक पटे ठावे गौप्य गुह्य. आवाज येतोय का बरोबर. आवाज बरोबर येतोय की कट. कर्तृत्व वेगळे करावे. आता या ठिकाणी कर्तृत्व वेगळं कोणाचं करायचं. माझं कर्तृत्व वेगळं करायचं का. अजिबात नाही. ईश्वराचं कर्तृत्व ईश्वराचं कर्तृत्व काय आहे. देहादी जगत. ईश्वराचं कर्तृत्व देहादी जगत आहे. आणि या देहादी जगताचं जे ईश्वराचं जे कर्तृत्व आहे हे विचाराने दूर करावं. ईश्वर करता करविता आहे. आणि तो करता करविता आहे मी करता नाही. आणि ईश्वर जो आहे हाही सुद्धा कोणाच्या अधिष्ठानावर काम करतो आहे. त्याचंही अधिष्ठान काय आहे. त्याचंही अधिष्ठान ब्रह्म आहे. ब्रह्मतत्व हे त्याचं अधिष्ठान आहे. आत्मा हे त्याचं अधिष्ठान आहे. आणि असं ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानावर हा ईश्वर कार्य करतो आहे. आणि ते ब्रह्म मी आहे. ते ब्रह्म मी आहे अशा पद्धतीचा विचार प्रत्येक वेळेला आम्हाला करायला पाहिजे. मग आता या ईश्वराचं जे कर्तृत्व आहे मग हे कर्तृत्व देहादी जगत हे कर्तृत्व आहे. हे कर्तृत्व कसं आम्हाला अनुभवायला येतो. फार सुंदर विषय आहेत बरं का. फार सुंदर विषय आणि प्रत्यक्ष साधन आहे याच्यामध्ये. प्रत्यक्ष साधन आहे. मग आता हे ईश्वराचं जे कर्तृत्व आहे रचना रूप कर्तृत्व जे आहे ईश्वराचं म्हणजे देहादी जगत हे ईश्वराचं कर्तृत्व आहे. हे ईश्वराचं सगळा प्रांत आहे.
करणीय प्रांत आहे ईश्वराचा. मग ह्याचं आम्हाला अनुभव कसा येतो, कशाच्या माध्यमातून हा अनुभव येतो? आपण म्हणून डोळ्यांच्या माध्यमातून, कानाच्या माध्यमातून येतो, सगळ्याच्या माध्यमातून येतो आपण असं म्हणू. परंतु शास्त्राने त्याचं सुंदर विवेचन केलंय. शास्त्र म्हणतं की ईश्वराच्या कर्तृत्वाचा अनुभव आम्हाला नाम आणि रूप या माध्यमातून हा अनुभव आम्हाला येतो की नाही? नाम आणि रूप असल्याशिवाय आम्हाला कोणत्याही गोष्टीचं ज्ञान होतं का? या दृश्य जगताचं ज्ञान कसं होतं? नाम आणि रूपाच्या माध्यमातून होतं. सूर्य म्हटला कीच आम्हाला सूर्याचं ज्ञान होतं. चंद्र म्हटला की चंद्राचं ज्ञान होतं. अमेरिका म्हटलं की अमेरिकेचं ज्ञान होतं. नाम आणि रूप समजा आम्ही जर उच्चारलं नाही तर आम्हाला या दृश्य जगताचं ज्ञान होईल का? अजिबात होणार नाही. आणि हे नाम आणि रूप कसे? शास्त्राने सांगितलं की हे नाम रूप हे मायेतले आहे. नाम रूप कर्मद्वारे न ब्रह्म निर्देशते. अध्यारोपित, हे शब्द फार महत्वाचा आहे. अध्यारोपित नाम रूप कर्मद्वारे. आणि म्हणून नामरूप हे मायेतले. कारण नामरूपांचं अस्तित्व हे तिन्ही काळात नसतं. माझ्या पणजोबांचं आज नाव जरी आहे तरी रूप नाही. आपल्या कुटुंबामधले असलेले जे आद्य पुरुष आहेत, जे सगळ्यात पहिले ज्यांनी आपलं कुटुंब तयार झालं, ते त्यांचं नाव असेल कागदोपत्री, पण त्यांचं रूप नाही. म्हणून नामरूप हे मायेतले आहे, मायेच्या सत्तेतले आहे. म्हणून आम्ही ज्यावेळेला विचार करतो त्याला मायेची सत्ता, ईश्वराचं कर्तृत्व जेव्हा आम्हाला आमच्या लक्षात येतो, त्याचा आम्हाला अनुभव येतो, त्यावेळेला मायेची सत्ता असते. त्या सत्तेमधलं त्याचं कर्तृत्व आमच्या अनुभवाला येतो नामरूपाचं. आता ह्या नामरूपाच्या मागे काय आहे? आम्हाला हे नामरूप हाताशी धरायचं आणि कुठपर्यंत जायचं? अध्यारोपी नामरूपद्वारेण ब्रह्म निर्देशते. ब्रह्माचा निर्देश करणारी ही नामरूप आहेत. त्या ब्रह्म तत्वापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. असं जर आम्ही केलं वैचारिक मात्र, तर हे वैचारिक साधन जर केलं तर आम्ही ईश्वराचं कर्तृत्व वेगळं बघू आणि मग त्या देवासी पाहावे, तेव्हा आम्ही त्या थोरल्या देवाला बघू. हे कर्तृत्व वेगळं केल्याशिवाय आम्हाला थोरल्या देवाला बघता येणार नाही. सासूचं एवढं कर्तृत्व असतं की सून दबूनच जाते, तिचं काहीच दिसत नाही. सासूलाच कर्तृत्व आधी बाजूला करावं लागतं, मग दिसतं की अरे खरं सुनबाई पण तेवढीच कर्तृत्ववान आहे. तसं ईश्वराचं कर्तृत्व जोपर्यंत आम्ही वेगळं करणार नाही तोपर्यंत आम्हाला खऱ्या देवाचा अनुभव येणार नाही. ह्या कुटुंबाला समोर आणणारी कोण आहे? तर खरं म्हणजे ह्या कुटुंबाला समोर आणणारी ह्या घरामधली सुनबाई आहे. परंतु सासूच इतकी पुढे पुढे करते की मी केलं, मी केलं, मी केलं, मी तिला सांगितलं म्हणून हे घर पुढे आलं. अहो तिचं कर्तृत्व बाजूला करा, मग कळेल ती कोणाच्या अधिष्ठान नाही म्हणत मी, परंतु ती कोणाच्या कर्तृत्वावर आपलं कर्तृत्व गाजवते आहे. व्यावहारिक भाषा आहे, व्यावहारिक उदाहरण आहे. म्हणून कोणाच्या कर्तृत्वावर आपलं कर्तृत्व गाजवते आहे हे लक्षात येईल. तसं ईश्वराचं कर्तृत्व, ईश्वराचं हे सगळं जे नाम आणि रूप आहे याच्या मागे काय आहे हे आम्हाला शोधून काढावं लागेल. हे माईक आहे, मग माईक आहे तर याला जर आम्ही धरून ठेवलं नाम आणि रूपाला, तर आम्ही तिथपर्यंत जाऊ का? अजिबात जाणार नाही. मग तिथपर्यंत जायचं आहे नामरूपाला धरून, तर मग त्याच्यामधली नामरूपाच्या मागची आम्हाला ईश्वराची सत्ता बघावी लागेल की नेमकं नाम आणि रूपाच्या मागे कोणाची सत्ता आहे. त्या नाम आणि रूपामध्ये आम्ही आमचंच कर्तृत्व बसवतो. मी नाव ठेवलं,
मी त्याला माझ्या आवडीचं नाव आहे. आणि रूप हो, रूप तुझ्या आवडीचं आहे का? वाटलं होतं गोरा मुलगा व्हावा, पण काळच झाला. मग म्हणजे इथे आमचं कर्तृत्व नाही, म्हणून नामरूपाला धरून होणार नाही. नामरूपाच्या पाठीमागे असलेली जी ईश्वराची सत्ता आहे, त्या सत्तेला आता आधी आम्हाला बघावं लागेल. म्हणून मायेच्या प्रांतातून आता ईश्वराच्या प्रांतात जायचं, ईश्वराच्या सत्तेत जायचं. आणि नामाच्या मागे अस्ति भाती प्रिय, नाम आणि रूपाच्या मागे काय आहे? ईश्वराचे अस्तित्व, ईश्वराचं भातित्व आणि प्रियत्व. काल उदाहरण दिलंय मी पेनच्या माध्यमातून, आज उदाहरण द्यायची काही जरूर नाही. पण त्या नामरूपाच्या मागे असलेलं अस्ति भाती प्रियत्व बघायचं. आणि अस्ति भाती प्रियत्व का आहे? ईश्वर हे तिन्ही जे आहे, अस्ति भाती प्रिय, ईश्वर का वापरू शकतो? तर ही सत्ता तो का वापरू शकतो? कारण ही सत्ता प्रदान त्याला कोणी केलीये? तर ही सत्ता प्रदान करणारा ब्रह्मतत्व परब्रह्म आहे. परब्रह्म सतरूप आहे, म्हणून अस्ति ईश्वराला प्रदान केलेलं आहे. ब्रह्मतत्व चित्रूप आहे, म्हणजे ज्ञानरूप आहे, म्हणून भातित्व आहे, म्हणजे ज्ञान आहे. आणि ब्रह्मतत्व आनंद रूप आहे, म्हणून तिथे प्रियत्व आहे. म्हणून प्रत्येक नामरूपाच्या मागे अस्ति भाती प्रिय ईश्वराची सत्ता असल्यामुळे आम्हाला त्याचं ज्ञान होत आहे, आम्हाला ती वस्तू आवडते आहे, आणि त्या वस्तूला अस्तित्व आहे. आणि त्या ईश्वराचं अधिष्ठान परब्रह्म आहे, आणि ते मी आहे. मग आता आम्ही नाम आणि रूपामध्ये रमू का हो? अजिबात रमणार नाही. गगनी गंधर्व नगरे दिसतात ती नाना प्रकारे, तसे नाना रूप नाना नामे तशी माया. ही सगळं मायेचं रूप, नाना रूप आहे, नाना नाव आहे, ती माया आहे. या नाम आता आम्हाला नामरूपाच्या सत्तेतून निश्चितच बाहेर पडायला पाहिजे. त्या नामरूपामध्ये आम्ही अडकता कामा नये. या मी रमलेलो असतो नामरूपामध्ये, कृष्णासारखाच आहे म्हणतो ना तू. काय रूपामध्ये अडकलेला हो? कृष्णासारखा. अहो कृष्णासारखा जेव्हा जर नातू असेल ना, गीतेचं महात्म्य सांगताना अर्जुनाने नाथ भागवतामध्ये गीतेचं महात्म्य सांगितलंय. आणि गीतेचं महात्म्य सांगत असताना अर्जुन म्हणतात आहे की कृष्णाच्या संघामध्ये मी राहिलेलो आहे, आणि मी कृष्ण रूपच झालो. आता भगवंताचं निर्याण झालेलं नंतर अर्जुनाने गीतेचं महात्म्य आणि कृष्णाचं महात्म्य सांगितलेलं आहे. ह्याला म्हणतात कृष्णाच्या संघात राहणं. कृष्णच आता नातू जर कृष्ण असेल, तर मी जर कृष्णाच्या संघात असेल, तर नातू गावाला गेल्यानंतर मला कर्मेन असं होत आहे, असं होणार नाही. ह्याला कृष्णाचा संघ म्हणतात. तो नाथ भागवतामधल्या अर्जुनाने जे काही वर्णन केलेलं आहे कृष्णाच्या संघाचं, भगवंताच्या संघाचं वर्णन केलेलं आहे. अर्जुन म्हणतो की मी कृष्णच झालो, कृष्ण रूपच झालो, त्याच्यामुळे आता कृष्णाचा वियोग मला झाला असं अजिबात वाटत नाही. कृष्णाचा संघ. आणि म्हणून अर्जुनाची ते सुद्धा गीता ऐकत असताना, अरे इंटरनेट नाहीये का? हॅलो हॅलो, नाही आवाज येतोय का? क्लिअर आवाज येतोय. हा आवाज येतोय. येतोय. माझ्याकडे लिहून आलं नो इंटरनेट, म्हणून मी विचारलं. बाकी काही येतोय, आवाज येतोय, येतोय क्लिअर आहे. हो येतोय आवाज येतोय. येतोय बहिणी, आम्हाला येतोय. छान येतोय. तर ह्याला म्हणतात कृष्णाचा संघ. त्याच्या रूपामध्ये त्याच्या नाम आणि रूपाचा संघ म्हणजे त्याच्या स्वरूपाचा संघ. असं आम्ही नाम आणि रूपाच्या सहवासात राहतो.
नामरूपाच्या सहवासातून निघून आम्हाला कोणाच्या संघात राहायचं आहे हे एकदा नीट अभ्यासून घ्यावं आणि संघात राहावं. कोणाच्या? श्री गुरूंच्या सत्संगात राहावं. म्हणजे नामरूपाचा संघ आपोआप सुटेल. म्हणून माझा नातू कृष्णच असं म्हणत असताना निश्चितपणे त्याचा सहवास हा कृष्णाचा सहवास जर असेल तर मी कृष्ण रूपच झालो पाहिजे आम्ही. तर मग माझा नातू कृष्णच म्हणणं बरोबर आहे, नाहीतर ते मायेच आहे. तो गावाला गेला की आम्ही काही करमतच नाही हो. नाही, कृष्णच असं त्याला म्हणजे तुम्ही म्हटलं हे आम्ही फक्त वरकरणी म्हटलेलं आहे बस. आणि त्यांनी का दोन आम्हाला रागामध्ये येऊन जर हे केल्या, तो जर आमच्यावर हावी झाला राग आल्यानंतर, तर तो पंस व्हायला वेळ लागत नाही. फक्त लक्षात ठेवायचं. आणि म्हणून त्याचा पुरावा म्हणजे अर्जुनाला युद्ध काळात सुद्धा युद्धभूमीवर गीता सांगत असताना सुद्धा अर्जुनाला समाधी प्राप्त झाली, म्हणजे डोळे वगैरे बंद नाही. तर अद्वैतावर अर्जुन आरूढ झाला, अद्वैत तत्वावर तो आरूढ झालेला आहे. समाधी बुद्धी सम झाली. समबुद्धी केव्हा होते? ती ज्या वेळेला तत्वावर एकाकार होते, तत्वरूप होते, त्यावेळेलाच ती सम होते. आणि म्हणून आम्हाला या नामरूपाच्या पलीकडे निश्चितपणे जायला हवं, तरच आम्हाला मग त्या देवाशी पाहावे. नामरूप ईश्वराचं कर्तृत्व माझं नाही. आणि सूक्ष्म देह आता मी साधन म्हणून वापरायला सुरुवात केलेली आहे. विचारानेच बाध करावा म्हणजेच ब्रह्मानुभव येईल, नाही तर होणार नाही. विचारांनी ह्या सगळ्या गोष्टीचा बाध करावा. का करावा? कारण ब्रह्मतत्व कसं आहे? अरूप आहे, अविकारी आहे, निरवय आहे. आणि असं अरूप निरवय असणारं जे ब्रह्मतत्व आहे हे आमच्या ज्ञानेंद्रियांना कळणार नाही. अंतःकरण वृत्तीला त्याचं ज्ञान होणार नाही. आणि म्हणून त्याच्यावर दृढ श्रद्धा बसणं आणि तसा दृढ निश्चय होणं, यासाठी पूर्व सुकृत फार मोठं लागतं. पूर्व सुकृताची जोडी त्याने विठ्ठल आवडी. विठ्ठल म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म, तेही परब्रह्म विटेवरी साजिरे. आणि असा परब्रह्माचा निर्णय करण्यासाठी पूर्व सुकृत आमचं फार मोठं असल्याशिवाय असा श्रद्धा पण बसत नाही की असं अदृश्य तत्व आहे, निरवय निराकार असं तत्व आहे आणि ते मी आहे. आपण फार भाग्यवान आहोत की आपल्याला हे सगळं समजतंय, कळतंय. आपल्या श्री गुरूंकडून आपल्याला हे सगळं ज्ञान मिळत आहे. म्हणून मग कोणाचा संघ बसावा? श्री गुरूंच्या संघात राहावं, म्हणजे मग त्या तत्वाला आम्ही आपोआप प्राप्त होतो. आणि म्हणून आता ह्या सगळ्या निर्णयाच्या आड जर काही येत असेल, कल्पना आड येते. सगळं जीवन आमचं कल्पनेमध्ये असतं. संपूर्ण जीवन कल्पना, निज कल्पना जे देही. फार सुंदर नाथ महाराजांची निज कल्पना देही. आम्ही सतत कल्पना करत असतो आणि ही कल्पना म्हणजेच अविद्या आहे. पक्क लक्षात ठेवायचं. जेवढ्या जेवढ्या आम्ही कल्पनांचा आधार घेतो त्या सगळ्या कल्पना अविद्या आहे. अवघा संसार काल्पनिक. नाथ महाराजच म्हणतात आहे की अवघा संसार काल्पनिक आहे. संपूर्ण संसारच काल्पनिक आहे आणि संसारच मन कल्पित आहे. मनाने कल्पना केलीये म्हणून हा संसार आहे. वास्तविक पाहता संसार नाहीच, अगाजे झालेच नाही. संतांचा अनुभव आहे. मग आम्हाला हा असल्यासारखा वाटतो, तो सत्य असल्यासारखा वाटतो, तो माझा आहे असा वाटतो.
या संसाराने मला सुख मिळेल असं वाटतं, ह्या सगळ्या कल्पना आहेत हो. त्या सगळ्या कल्पना आहेत. मला सुख या संसारातून मिळणार आहे, फार मोठा कल्पना, फार मोठा भ्रम आणि कल्पना आम्ही अशी करून घेतलेली आहे. आणि त्या कल्पना विश्वामध्येच आम्ही राहतो. म्हणून निज कल्पना दे देही. अगदी निज म्हणजे अगदी जवळची, लगतची. आणि अशी अगदी लगतची कल्पना जी आम्ही करतो हीच अविद्या आहे. आणि ही कल्पना जोपर्यंत आमची विरत नाही, कल्पना निमालिया ठाई, म्हणजे कल्पना जोपर्यंत तिचं निवारण होत नाही, ती जोपर्यंत शांत होत नाही, तोपर्यंत अविद्या आहेच. आणि ती एकदा शांत झाली, कल्पना शांत झाली, कल्पनेच्या पलीकडे ज्या वेळेला आम्ही जाऊ, त्यावेळेला त्या ठिकाणी अविद्या अजिबात नाही, हे जग अजिबात नाही, अगाजे झालेच नाही. म्हणून या कल्पनेच्या पलीकडे आम्हाला जायला पाहिजे. केवढ्या कल्पना असतात हो आपल्या, केवढ्या कल्पनेचा बागुलबुवा असतो. लहान पोर झोपत नाही तर आई म्हणते बागुलबुवा आला, कल्पनाच केली. जो नाहीच नसतोच त्याची कल्पना केली, त्या कल्पनेने त्या पोराला भय वाटलं आणि पोरगा झोपला. आणि म्हटलं बागुलबुवा गेला, जो नव्हताच तो गेलाही, तो आलाही कल्पना गेलाही कल्पना. त्या अगदी त्याप्रमाणे देह आला ही कल्पना आणि तो गेला ही कल्पना, सगळी कल्पनाच आहे. कठीण आहे की नाही हा विचार पचनी पाडायला, फार कठीण आहे. ईश्वराचं कर्तृत्व नाकारणं फार कठीण आहे. म्हणून पूर्व सुकृत पाहिजे असं या ठिकाणी समर्थ म्हणत आहे. सुकृता वेगळे विश्वास ना तेथे मन. फार मोठी उडी हो, फार मोठी झेप आहे. सूक्ष्म देहाचं साधन हे फार मोठी झेप आहे. आम्हाला स्थूल देहाचं उपासनेपर्यंत खूप छान वाटतं. आज मंगळवार आहे, आमची उपासना आहे. मंगळवार आहे, आमचा उपासना आहे. मंगळवार आहे, आमचा वर्ग आहे. देवीच्या देवळात जायचं आहे, छान वाटतं. दर्शन घ्यायचं, पूजा करायची, हार पेढे काय द्यायचं, प्रसाद 10 लोकांना वाटायचा. जे जे भेटीभूत ते ते जाणे जे भगवंत म्हणायचं, तेवढ्या पुरता. हे सगळं स्थूल देहाने करणं खूप सोपं आणि त्याच्यातून समाधान मिळतं. पण ते तात्कालिक समाधान असतो. ज्यावेळेला सूक्ष्म देह साधन म्हणून आम्ही वापरू, त्यावेळेला ते समाधान तात्कालिक राहणार नाही, चिरकाल टिकणार राहील. म्हणून सूक्ष्म देह सुद्धा, त्याला सुद्धा मान्यता दिलेली आहे समर्थांनी आणि आम्हाला साधन सांगितले आहे. उदंड कल्पिते कल्पना, उदंड इच्छिते वासना. काय करतो हा सूक्ष्मदेह, हा हे मन काय करतं, उदंड कल्पना करतं आणि वासना संपतच नाही, रांगच संपत नाही. आणि ह्या अंतःकरणामध्ये अनेक विचार तरंग उठत राहतात. प्रपंचाबद्दल विचार तरंग, मी गेल्यानंतर कसं होईल, ह्या विचारामध्ये आता मी आहे म्हणून काहीतरी बरं आहे, कुटुंबाचं गेल्यानंतर कसं होईल हो, कल्पना केली मी गेल्यानंतरची. म्हणजे कल्पना संपते का, अजिबात नाही. नाही झालं या जन्मामध्ये आमचं, इच्छा करून पुढच्या जन्मात तर मी बिलकुल केल्याशिवाय राहणारच नाही. पुढच्या जन्माच्याही कल्पना, पुढच्या जन्माच्याही कल्पना करून बसतो. करतो की नाही, सगळे करतात. त्या कल्पना उराशी बाळगून आमचं जीवन आम्ही जगत असतो हो. मग कल्पनातीत कसं हो, कल्पनातीत व्हायचं त्या कल्पना थांबवाव्या लागतील की नाही, निश्चितपणे थांबवावे लागतील. आणि म्हणून कल्पनांना थांबवणं
ही साधना आहे. कल्पनेत न रमणं हे साधन आहे. आणि हे साधन या अंतःकरण वृत्तीने करायचं आहे, म्हणजे सूक्ष्म देहानी करायचं आहे. म्हणून सूक्ष्म देह सुद्धा साधन आहे. म्हणून समर्थांनी त्याला सुद्धा मान्यता, साधन म्हणून मान्यता दिलेली आहे सगळ्या संतांनी. माया जैसे मृगजळ ऐसे बोलती सकळ. कशी आहे ही माया? मृगजळ आहे सगळे म्हणतात, आणि कल्पनेचे आभाळ आहे ते. माया कशी आहे? ते मृगजळ कसं आहे? कल्पनेचं आभाळ आहे. आणि त्याच्यातच आम्ही छान रमलेलो असतो. म्हणून मन कल्पित संसार जाणं ते श्रीकृष्ण सांगत आहे. ओवी दुसरी आहे बरं का, याच्यातली नाहीये. ओव्या सांगणं हा उद्देश नाहीये, पण ओव्यांच्या माध्यमातून भगवंताचं वचन भगवंत म्हणतात आहे की मन कल्पित संसार जाणं. हा संसार मन कल्पित आहे. पटत का हो मनाला? पटत का? अजिबात पटत नाही. आणि हे पटवून घ्यावं लागेल. म्हणून गीता महात्म्य आज सकाळी ऐकलं. गीता पठणाने काय होणार? गीता अध्ययनाने काय होणार? गीता पठण, गीतेचा अर्थ आणि अर्थानुसार जीवन, ते जीवन सतरूप चित्रूप आनंद होईल. हे सगळं जे आहे हे सगळी साधना आहे. पठण, अध्ययन, अर्थ बघणं हे सगळं साधन आहे. आणि हे ही गीता आम्हाला या कल्पनेच्या पलीकडे नेणार आहे. पण ते महात्म्य लक्षात घेतलं तर वेद भगवंताच्या श्वासातून तयार झालेत वेद, परंतु गीता भगवंताच्या प्रत्यक्ष मुखातून आलेले आहे. फरक लक्षात घ्या. वेद श्वासातून आणि गीता मुखातून, प्रत्यक्ष मुखातून. कशावर विश्वास ठेवावा आम्ही? जास्तीत जास्त जे मुखातून आलेले आहे ते निश्चितच आमचं कल्याण करणार राहणार. भयशोक विवर्जिता, जन्म मृत्यूच्या पलीकडे सगळं मलनाश निवृत्ती गीतेच्या पठणाने, अभ्यासाने आणि कल्पनेच्या पलीकडे. म्हणून ब्रह्मानुभव जर हवा असेल तर समर्थ म्हणतात कल्पना रहित आम्हाला व्हावं लागेल. ही कल्पना मुळातच आम्हाला तिथल्या तिथे विरून गेली पाहिजे. हो कल्पना. आभाळामध्ये, आकाशामध्ये गंधर्व पत्त नसतात, गंधर्व नगर असतो, ढग असतात, सुंदर सुंदर आकाराचे ढग असतात बघा. आणि ते ढग आपण दुसऱ्याला बोलवून आणि पर्यंत तिथल्या तिथे विरतात. कुठे गेले ढग? खाली आले नाही, वरती अजून गेले नाही, पळाले कुठे नाही, कुठे गेले? तिथल्या तिथे. म्हणून कल्पना निमालिया ठाई अशी संतांची योजना आहे, रचना आहे ती. कल्पना ठाईच समाप्ती झाली जैसी कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली. तिथेच कल्पना निमाली. ती आलीच नव्हती तर ती जाणार ही तरी कसं? म्हणून तिथेच ती निमाली. आणि जिथे ती निमाली तिथेच जगी अविद्या नाही निश्चित. आता जगात अविद्या निश्चित नाही हा निर्णय झाला, अगाजे झालेच नाही. म्हणून ब्रह्मानुभवासाठी कल्पना शांत करावी. बस शांतच करावी म्हटलंय ते. अंत नाही म्हणून अनंत बोली जे तया 27वी ओबी बघा. पण त्यासाठी ज्ञान दृष्टी हवी.
ज्ञानदृष्टी असेपर्यंत हे होणार नाही. आणि ज्ञानदृष्टीपर्यंत आम्हाला यायचं असेल तर आधी आम्हाला स्थूल देहाच्या माध्यमातून उपासना करायची. आसन म्हणजे जवळ बसणे, आसन भगवंताच्या जवळ बसलं पाहिजे, म्हणजे भगवंत काय आहे हे बघितलं पाहिजे. आधी भगवंताचं कर्तृत्व काय आहे बघितलं पाहिजे, भगवंताचं स्वरूप काय आहे बघितलं पाहिजे, आणि ते अंतःकरणात पहिले ठसवून घेतलं पाहिजे. आणि करता करविता सकल करणे जगदीशांचं आहे, अशा पद्धतीने शरणागती पत्करली पाहिजे. शरणागती ईश्वराची ज्या वेळेला पत्करू त्याच वेळेला त्याचं कर्तृत्व विचारांनी दूर होणार. मग त्याचं कर्तृत्व शरणागती पत्करायची, आणि शरणागती पत्करून त्याचं कर्तृत्व आता ईश्वराचं आम्हाला विचारांनी कर्तृत्व हे दूर करायचं. आणि कर्तृत्व ईश्वराचं जेव्हा दूर करू त्यावेळेला ह्या ज्या कल्पना आहे केलेल्या जगताबद्दलच्या, देहादी जगताबद्दलच्या कल्पना ज्या आम्ही मांडल्या आहेत त्या शांत होणार आहे. कल्पनेच्या पलीकडे आम्हाला जायचं आहे. हा सगळा साधनेचा क्रम आहे. साधन ही पूर्ण साधन आहे. साधन मला नित्याच झालं पाहिजे, रोजच झालं पाहिजे, झालं पाहिजे, सतत झालं पाहिजे, नित्य झालं पाहिजे, अनुदिनी प्रत्येक क्षणाक्षणाला माझं हे साधन झालं पाहिजे. आणि असं ज्या वेळेला होईल त्याच वेळेला ही अंतःकरण वृत्ती लीन होईल. तोपर्यंत ती लीन होणार नाही, तिचं अस्तित्व राहीलच, तिचं अस्तित्व राहीलच. कल्पनेच्या मजल्यावर मजले आपण करत असतो, सकल करणे जगदीशांचं विसरत असतो. आणि म्हणून सतत आम्ही कल्पनेच्या राज्यामध्ये राहत असतो. म्हणून आम्ही या देहाच्या आणि जगताच्या संघात राहत असतो. या वर्षी नाही आमचं शेवटला येणं झालं, पण पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच येऊ. पुढच्या वर्षी मी मोकळच राहणार आहे. रिटायर झालो की आम्हाला काहीच नाही कल्पनाच केली, काहीच व्याप नाही. पुढच्या वर्षी रिटायर झाल्यानंतर मग काय आता काहीच करणं नाहीये, एवढंच करायचं, अभ्यासच करायचा. पण या वर्षी नाही हो, पुढच्या वर्षी केली कल्पना, त्या कल्पनेच्या राज्यात राहिलो, रमलो, आणि पुढच्या वर्षी असं काही अडचण आली की जाऊ शकलो नाही परत. प्रपंच अडकवणारा आहे म्हणून प्रपंचाच्या नावाने गोटे. प्रपंच नाही अडकवणार आम्हाला, आम्ही अडकलो त्याच्यामध्ये. तो आम्हाला अडकवत नसतो, आम्ही त्यात जाऊन अडकत असतो. आम्ही जातो त्याच्यामध्ये अडकायला. आणि म्हणून आम्ही देहाच्या आणि जगताच्या संघात आम्ही राहतो. देह आणि जगत आमच्या संघात नाही राहत, आम्ही त्याच्या संघात राहतो. मग आता कोण संघात राहतो? आम्ही म्हणतोय मी. कोण संघात राहतो? हा जीव संघात राहतो. जीव संघ करतो. न धरी रे संघ राही रे निश्चळ, लागू नये ती मळ ममतेचा. कोण म्हणत असं? तुकाराम महाराज. न धरी रे संघ, देहाचा आणि जगताचा संघ धरू नको, प्रपंचाचा संघ धरू नको. विवेकानंदांची गोष्ट सगळ्यांना माहितीये. खांबाला धरून ठेवलं आणि हा खांब मला सोडत नाही, यांनी मला धरून ठेवलं. बाकीचे अनुयायी म्हणाल की स्वामीजी तुम्ही त्याला धरलं. होय का? प्रपंच आम्हाला धरत नाही रे बाबा, आम्ही प्रपंचाला धरतो. अनुयायांच्या लक्षात आलं स्वामीजींना काय सांगायचं आपल्याला. आम्ही प्रपंचाला धरतो. चिवताई दार उघड, थांब माझ्या बाळाला तीट लावून येते. चिवताई म्हणजे माझा जीवच आहे. ही प्रवृत्ती आमची जोपर्यंत नष्ट होत नाही ना, थांबा इतकं झालं की येतो, तोपर्यंत आम्ही कल्पनेच्या साम्राज्यात राहणार आणि जगात आणि देहाच्या संघात राहणार. थांब माझ्या बाळाला तीट लावून येते, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालून येते. संपतच नाही हो.
हा संघ संपतच नाही प्रपंचाचा, तो संपवावा लागतो, विचारांनी संपवावा लागतो. आणि असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देह आणि जगताचा संघ सुटत नाही ना, तोपर्यंत निधिध्यासन होत नाही. कसं होणार आहे? प्रपंचही छान चालू आहे, प्रपंचाचे ध्यास आहे, नातवाला कृष्ण म्हणून खेळवणं पण चालू आहे, तर खऱ्या कृष्णाचं ध्यास कसा असेल? आम्ही त्याच्या रूपामध्ये केव्हा अडकून जातो नाही कळत, नाही कळत. त्याच्या बाललीला पाहत असताना त्याच्यात केव्हा अडकून जातो नाही कळत. म्हणून देहाचा आणि जगताचा संघ आम्हाला सोडावा लागेल. सहवासामध्ये असताना काही अडचण नाही, शास्त्राने सहवासात राहायला मान्यता दिली आहे. सगळं सोडून थोडी जायचंय, सहवासात राहायचंय, सहवास घ्यायचाय, पण संघ नको. संघ पुरुषार्थ आहे, सहवास प्रारब्धाधीन आहे. आज सकाळी झालाय म्हणतात, प्रारब्धाधीन सहवास आहे, संघ मात्र पुरुषार्थ आहे. म्हणून आम्ही कोणाच्या संघात राहायचं आणि कोणाच्या सहवासात राहायचं? प्रपंचाच्या सहवासात राहायचं, परंतु श्री गुरूंचा संघ घ्यायचा, शास्त्राचा संघ घ्यायचा. सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चल तत्व, निश्चल तत्वे जीवन मुक्ती. मनासंग हा सर्व संघ असतो, मनासंग हा द्वैत निशेष होतो. नक्की द्वैत तोडतो जर मनाने संघ अद्वैताचा घेतला असेल तर. मंदाताईंना विचारलेला प्रश्न परत सांगते हो, फार जवळ प्रश्न आहे हा, फार सुंदर प्रश्न आहे, मार्मिक. मंदाताईंना मी म्हटलं, ताई आपल्यावर इतके सगळेजण प्रेम करतात, आपल्याला सोडून जाताना आमच्या डोळ्यात पाणी येतं, आपला सहवास हवा हवा असा वाटतो, करमत नाही हो आपण गेल्यानंतर. तर तुम्हाला नाही का असं काही होत? तुम्हाला इतक्या लोकांचं प्रेम कसं काय तुम्ही सहन करता? ताई म्हणाल्या, सगळे लोक माझ्यावर प्रेम करतात आणि मी सगळ्यांवर प्रेम करते हो, अगदी बरोबर आहे, पण माझं प्रेम फक्त अद्वैतावर आहे. माझी जवळीक आहे ती अद्वैतावर जवळीक, अद्वैताशी जवळीक आहे. आणि अद्वैत कधी दूर होत नाही, कधी जवळ येत नाही. ताईंनी दिलेलं उत्तर आहे. नामरूपामध्ये ताई अडकत नाही, नामरूपाच्या पलीकडे जातात, ईश्वराच्या भाती प्रियच्या पलीकडे जातात आणि सच्चिदानंदाच्या सत्तेमध्ये त्या असतात, कल्पनेच्या अतीत असतात. सगळ्यांमध्ये राहून अद्वैताशी जवळीक आहे माझी, आणि अद्वैत दूर जात नाही, जवळ येत नाही. म्हणून मला कधी लोक लांब गेल्याचं दुःख होत नाही आणि जवळ आल्याचा खूप असा आनंद होत नाही. एक्साइटमेंट नसते, आनंद असतो तिथे, सगळे भेटल्याचा आनंद तर राहणारच आहे, पण एक्साइटमेंट नसते. हे निधिध्यासनाने स्थिर व्हायचं. समर्थ म्हणतात, निज ध्यासे तद्रूप भावे संग त्यागे. त्यासाठी संग त्याग फार महत्वाचा आहे, त्याशिवाय निधिध्यासन होत नाही. गीता आम्हाला गीता निधिध्यासनासाठी आहे. म्हणजे गीतेचा अभ्यास जर आपण करू, प्रत्येक श्लोकाचा अभ्यास करू, त्या श्लोकाच्या अर्थाप्रमाणे जर जीवन आम्ही जगत राहू, तर आपोआपच प्रपंचाचा संघ आमचा कमी होणार आहे. आपोआप, काही वेगळं करावं लागत नाही. आणि गीतेच्या संघात राहू म्हणजे निधिध्यासन आमचं सतत निधिध्यासनामध्ये राहू, आणि मग ते एक दिवस निधिध्यासन स्वरूपामध्ये स्थिर होईल. ते जगणे सतरूप चित्रूप आनंदरूप
म्हणून पहिले श्रवण, मनन, निधिध्यासन. म्हणून संगत्याग फार महत्वाचा. निधिध्यास तद्रूप व्हावे संग त्यागे. वेळ संपत आली. काही हरकत नाही. 28 झाले. आज समास होतो, पुढचा घेणार होते. म्हणून संघ जो आहे हा संघ बरा नाही. मंदाताईंचं सुंदर रचना आहे. संघ बरा नाही, विषयाचा संघ बरा नाही. जो जो ह्या विषयांचा संघ जर आम्ही घेतला तर मग मात्र आम्ही कुठे पोचू? सुख दुःखाच्या महागर्तेत जाऊन पोचू. पुनरपी जननम पुनरपी मरणमच्या गर्तेत जाऊन पोचू. म्हणून विषयाचा संघ, प्रपंचाच्या संघातून आम्हाला निघायलाच हवं. सहवास नाही म्हटलं, संघ म्हटलं. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला आम्ही विचार करू त्यावेळेला देहा स्थिती मरण याची मनची का कारण? जन्म स्थिती मरण याच्यासाठी मनच कारण आहे. होय, मनच कारण आहे. मनच कल्पना करतो, मनच कारण आहे. आणि म्हणून मन कल्पित संसार हा सगळा संसार मन कल्पित आहे असं स्पष्ट श्रीकृष्ण आम्हाला सांगतात आहे. म्हणून या कल्पनेतून निघायचं आणि सत्याच्या संघामध्ये यायचं. सत्संग आणि त्या संघात राहून निधिध्यासन, सतत स्वरूपाचं निधिध्यासन. बस ते मी आहे, ते मी आहे. सोहम सोहम सहा अहम सहा अहम. प्रतिकूल परिस्थिती आली तरी मी मूळचा आनंद रूप आहे. मला दुःखाशी माझा संबंध नाही. सहा अहम. अत्यंत सुखाची परिस्थिती आली, हुरवून जायचं कारण नाही. मी मूळचा आनंद रूप आहे, म्हणून मला हे सुख उपभोगायला मिळत आहे. ते मी आहे. सहा अहम. असं सोहम साधन सतत करत राहणं म्हणजे निधिध्यासन आहे. आणि ते एक दिवस मग हळूच ज्ञानाचं विज्ञान मध्ये रूपांतर होणार, सहजतेमध्ये रूपांतर होणार आहे. अशा सहजतेमध्ये आम्ही येऊन पडलो की झाले साधनाचे फळ. संसार झाला सुफळ. आणि त्या तद्रूपतेच समर्थ म्हणतात किती कौतुक सांगू. आणि त्या अनुभवाचं काय किती कौतुक सांगू मी. नाही अज्ञानी जीवांना ते कौतुक कळणार, नाही कळणार अज्ञानी जीवांना कौतुक. एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला सर्जरीची सांगतो, कौतुक सांगतो की मी आज काय पद्धतीने सर्जरी केली, केवढ्या काठिण्यामधून केली, केवढ्या कुशलतेने सर्जरी केली. आणि तिथे मी उभा, आपण उभं असतो, आपल्याला काही कळतं का हो? काही कळत नाही. त्यांचे काही शब्दही कळत नाही. आणि त्यांनी काय कौशल्य वापरलं, काय स्किल कौशल्य नाही कळणार, स्किल कळेल. काय स्किलफुली हँड आहे, काय स्किल वापरलं हे पण आम्हाला कळणार नाही, कारण आम्ही पूर्ण अज्ञानी आहोत. तसं ही जी तद्रूपता आलेली आहे निधिध्यासनातून, तद्रूपता एकरूपता जी आलेली आहे ती अज्ञानी जीवांना कळणार नाही असं समर्थ म्हणतात. आणि म्हणून त्यासाठी हे कळून घेण्यासाठी परत समर्थ म्हणतात की संत सहवासात जा, सत्संगे स्वानुभवी स्थिती बाणे. अरे बापुड्या जीवा, बापुडा जीव म्हटलाय हो समर्थांनी, काय कळवळ आहे आमच्या प्रती. अरे बापुड्या जीवा, संत सहवासात जा आणि ही आत्मस्थिती अनुभव आणि ज्ञानाचं विज्ञान कर. नुसतं आता स्थूल देहाने उपासना करण्यामध्ये रमू नकोस. पण स्थूल देहाने उपासना केल्याशिवाय तू शरणागती पण तुझ्यामध्ये येणार नाही. चित्त तुझं शांत होणार नाही. आणि शांत झालेलं चित्त सत्संगामध्ये रमणार नाही, एकरूप होणार नाही. म्हणून
तेही महत्वाचं. ते करता करता ज्ञान, ज्ञानातून विज्ञान, सहज स्थिती. आणि ही सूक्ष्म स्थिती, ऐसी सूक्ष्म स्थिती गती, कळता चुके अधोगती, सद्गुरुचेनी सद्गती तत्काळ होते. आणि सद्गुरु कृपेनी तत्काळ सायुज्य मुक्ती मिळते. कारण या सूक्ष्म स्थिती जी आहे, या सूक्ष्म स्थितीनेच गतिरहित गती लक्षात येते. गतिरहित गती, वैकुंठ, जिथे गती खुंटली आहे तिथे जायचं आहे, ते प्राप्त करायचं आहे. आणि ते श्री गुरूंच्या कृपेशिवाय शक्य नाही. सगळा श्री गुरूंचा प्राण. म्हणून नेहमी एक उदाहरण देते, तेवढं उदाहरण सांगते आणि थांबते. चित्र काढलं, गाय आली, गवत खाल्लं, कल्पना सगळी सगळी कल्पना, कल्पनेने चित्र काढलं आणि गाय, गवत खाल्ल्यामुळे गाय निघून गेली, पोरं कागद. कल्पना निमाली, कल्पना केली, चित्र काढलं, कल्पना निमाली, चित्र गायब, कोरा कागद. आणि कोरा कागद घेऊन श्री गुरूंकडे, मी ब्रह्म आहे, हा तो कोरा कागद आहे. त्या ठिकाणी एकही वृत्ती नाही, एकही प्रपंचाची वृत्ती नाही. फक्त मी ब्रह्म आहे एवढीच वृत्ती शिल्लक घेऊन श्री गुरूंकडे. आणि श्री गुरूंची कृपा तेव्हा पूर्ण कृपा श्री गुरूंची होते. आणि श्री गुरु ती वृत्ती जी आहे, तो वृत्ती लेश जो आहे, तो वृत्ती लेश श्री गुरूंच्या कृपेने निघतो. आणि मग मी फक्त आहे या स्थितीवर आरूढ होतो. त्याला सायुज्य मुक्ती म्हणतात. त्याला जीवन मुक्ती असं म्हणतात. आणि म्हणून त्यासाठी श्री गुरूंचे धरावे ते पाय आधी आधी. अशी जीवन मुक्ती सगळ्यांना अनुभवायला मिळो अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या चिंतनाला विराम देते. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे देह मान्य निरूपण नाम समास. जय जय रघुवीर.